हाँ बाबू, ये पे गिर गिर पड़ी थी हम पंचे गली में। ये रोड बनने चाहिए। कब से ऐसा रोड है? हाँ, ये रोड बनने के चाहिए। नहीं, कब से पानी भरा हुआ है? अरे आज 15 दिन से भरा है पानी की आवाज जाकर तकलीफ है। राहुल नगर मध्ये न्यूटन संगीता मोरे इथं उद्घाटन झालं। 40 लाखचा फंड इथं आला। 40 लाखचा फंड आला। नाली गडर रोड तयार होणार आहे। नाल्या झाल्या आणि गल्या झाल्या आणि रोड असा सोडला। आम्ही 1 वर्षापासून ही तकलीफ काढत आहे। गडरचं पाणी म्युनिसिपालिटीवाले येत नाही, कोणी बघायला येत नाही इथं। कोणी गरोदर बाळ आहे, अपंग मुली आहेत, काय आहेत, सर्व पडतात। आम्ही सुद्धा 2-3 वेळा पडलेले आहेत। आम्ही सारखं नेहमी तकलीफ काढत आहे। बस आम्हाला एवढा रोड बनवून जा हीच आमची एवढी विनंती। आम्ही सांगितलेले आमदार सरांना सांगितलं, मंगला मॅडमला सांगितलं, आम्ही सर्वांना सांगितलं। मुलं पण जातात, बायका पण जातात, कोणी मनावर घेतच नाही। त्यांचं इलेक्शन होतं, इलेक्शन झालं आणि आता त्यांनी काम बंद केलं। नाही, इलेक्शनच्या आधी त्यांनी खाली गडर नाली बनवली। ते बोलले आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमचा रोड बनवू। नंतर ते कोणी ढुकून बघायला आले नाही। माझी सून गरोदर आहे, ती सुद्धा पडली, पडता वाचली। त्याच्यानंतर ती मुलगी अपंग आहे तिथं। तिला सुद्धा आता शाळा चालू होणार, मुलं कसं जाणार सांगा तुम्ही? इथं कोणी पुकारला, कोणीच नाहीये। महानगरपालिका पण येत नाही। त्यांना बोलवायचं तेव्हा येतात आणि तेव्हा सफाई करतात। बिलकुलच कोणी येत नाही। कधी मौरूत झालेला होता आणि कोणी मौरूत केला होता? मौरूत आयलानी साहेबनी यांनी केला ना। आम्ही पण होतो ना त्या। आम्हाला सांगितलं 40 लाखचा फंड पास हो गया म्हणजे तुम्हारा रोड भी हो जाएगा, गली भी हो जाएगा, सब बन जाएगा म्हणजे। मग रोड गलिया बनल्या, नाली बनवली त्यांनी 4-5 आणि बस रोडाचं काम सोडलं। आता मुलं गेले तर मुलांना म्हणतात वोटिंग उसको दिया, उसको दिया, इसको दिया। नाली बनानी कुछ नहीं। हे असं चालतं का? आम्ही कोणाकडे जायचं? इलेक्शन झालं, आता काम संपलं। काम संपलं आता हे असं आम्ही गरीब लोक कुठून जाणार येणार? झोपडपट्टी लोकांना काय जीव नसतो का? जाने के लिए जगह आहे का? हे देखो आप, तुम्ही बघा, जायसाठी जागा आहे का? थोडं बाजूला सरका, हे बघा कुठून जायचं? असं गडर मध्ये जायचं? मुलं पडतात, काही पडतात, बायका पडतात, म्हातारे कोतारे माणसं दनादन आम्ही सुपकवतो। कोणाला सांगायचं? आमची कोण भरपाई करणार? माझं नाव आशिष गुप्ता आहे। आम्ही सुमारे 11-11:30 वाजता MLA साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो। तिथं मंगला मॅडमशी बोललो आम्ही। तर ते बोलले म्हणजे काम होईल वगैरे, पण आम्ही त्यांना बोलून दिलं आहे का तुम्ही जर निधी पास केली होती तर तुम्ही अर्धवट काम का सोडलं आहे? आणि आम्ही परिस्थिती सांगितली, तिकडे व्हिडिओ वगैरे दाखवलं। ते बोलतात ते काम होईल। त्याच्यानंतर आम्ही बोललो मॅडम तुमचा आता नवीन आता दुसरा एक विधानसभेचा इलेक्शन येणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडेल त्याचा। ते बोलतात तुम्ही मशालीला वोट दिलं, हे दिलं, ते दिलं। अरे यांना कसं माहिती पडतं कोण कुठं देतोय वोट? ते वोटाचं जाऊ दे, आम्ही तुम्ही जिथं बोलले आम्ही तिथं दिलं। त्याच्यानंतर आमच्या आई बहिणींना त्रास आहे इथं। आता तुम्ही बघू शकता, जर एखाद्याला गाडीवरती पण बसून न्यायचं असेल ना तर ती गाडी इथपर्यंत येते, मग इथून आम्हाला त्यांना गाडीवरती बसून न्यावं लागतं। इथं आमच्या एरियामध्ये म्हातारे आहेत, प्रेग्नेंट बाया आहेत, त्यांना कधी काय झालं तर काय करणार आम्ही याचं उत्तर कोण देईल आम्हाला? या पूर्ण परिसराचा ॲड्रेस काय नेमका? हे राहुल नगर आहे, MLA ऑफिसच्या जस्ट मागच आहे, नवीन टेलिफोन ऑफिसच्या बाजूला। पण ते लोक काही लक्ष देत नाही आमच्या इथं आणि आम्ही खूप त्रास झालाय आम्हाला इथं। आता हे बघा, यो पाणी काल पावसामुळे जमा झालाय का आधीचा जमा आहे? आता हा पाणी जो आहे ना, यो पावसाचा पाणी आहे आणि दुसरं इथं पाईपलाईन जी आहे ना ती बंद केली त्यांनी, तर ती लिकेज आहे। मी त्याचा वारंवार कंप्लेंट पण दिले, तर त्यांनी येऊन ते बोलतात तुम्ही तिकडे खोदून ठेवा, आम्ही वेल्डरला घेऊन येतो आणि बनवतो। आता ते खोदून कोण ठेवाल? त्याच्याकडे टिकाव कोणाकडे आहे का? ती मशीन कोणाकडे आहे आमच्या इथं? हे आम्हाला तर आता जेव्हापासून एरिया बनलाय तेव्हापासून त्रास होतोय। 2009 मध्ये पप्पू कालानी साहेबांनी बनवून दिला होता, त्याच्यानंतर अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही इथं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।